नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर पोलीस भरती 2019 हा जो काल पेपर झालेला आहे तो पेपर अभ्यासणार आहोत। तर कालच्या पेपरमध्ये म्हणजेच औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती 2019 च्या लेखी परीक्षेचा काल पेपर झालेला आहे आणि या पेपरमधील आपण मराठी व्याकरण या विषयाचे प्रश्न अगोदर अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्हाला एकूण किती मार्क पडतात हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे मार्क चेक करा। चला तर मग पाहूया सविस्तर व्हिडिओ। प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो कालच्या पेपरमध्ये अलंकार या विषयावर मराठी व्याकरणामध्ये विचारलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 1 आहे पुढील काव्यरचनेस कोणता अलंकार वापरलेला आहे आणि काव्यरचना आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी। या काव्यरचनेमध्ये जो अलंकार वापरलेला आहे तो आहे श्लेष अलंकार। पर्याय क्रमांक 4 श्लेष अलंकार हा वरील काव्यरचनेमध्ये वापरलेला आहे। श्लेष हा अलंकार या श्लेष अलंकारामध्ये एक शब्द दोन वाक्यामध्ये किंवा दोन रचनेमध्ये वेगवेगळ्या अर्थांनी वापरलेला जातो आणि ज्यावेळेस एक शब्द दोन वेगळ्या अर्थांनी वापरला जातो त्यावेळेस श्लेष अलंकार होतो। म्हणून श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या वाक्यामध्ये श्लेष अलंकार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 तत्सम। युद्ध हा शब्द तत्सम या प्रकारचा शब्द आहे। जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे वापरलेले असतात त्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात आणि युद्ध हा शब्द देखील तत्सम शब्द आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 खलबत्ता, आडकिता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किंवा 2। तर या प्रश्नामध्ये मी कन्फ्यूज आहे। जर कुणाला 100% माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 आहे ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास डॅश डॅश वाक्य म्हणतात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवल वाक्य। ज्या वाक्यामध्ये एक उद्देश व एक विधेय असते ते वाक्य केवल वाक्य असते किंवा केवल वाक्य म्हणतात। केवल वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते। यामध्ये उद्देश म्हणजे कर्ता होय आणि विधेय म्हणजे क्रियापद होय। म्हणून ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते म्हणजेच एकच कर्ता आणि एकच क्रियापद असते ते वाक्य केवल वाक्य असते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 काल खूप पाऊस पडला या वाक्याचा प्रकार कोणता? तर हे जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य आहे। या वाक्यामध्ये विधान केलेले असते आणि काल खूप पाऊस पडला हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 आहे खालीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा आणि या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 ख फ ध ही महाप्राण व्यंजने आहेत। महाप्राण व्यंजनामध्ये जे क च ट त प ही व्यंजनांची जे गट आहेत 5 गट आहेत। या गटामध्ये एकूण जे दुसरे व चौथे व्यंजन असते ते महाप्राण व्यंजने असतात। म्हणून क वर्गातील क नंतर दुसरे व्यंजन जे आहे ते आहे ख। ख हे व्यंजन महाप्राण व्यंजन आहे आणि या पर्याय पाहू शकता तुम्ही 2 3 यामध्ये कुठलाच पर्याय नाही। तर ख हे दुसरे व्यंजन आहे म्हणून हे महाप्राण व्यंजने आहेत। प्रत्येक वर्गातील दुसरे व चौथे व्यंजन हे महाप्राण व्यंजन असते। एकूण 14 महाप्राण व्यंजन आहेत आणि ह हा स्वतंत्र महाप्राण व्यंजन आहे। तर प्रत्येक वर्गातील
दुसरे व चौथे महाप्राण व्यंजन, त्यानंतर ह हा स्वतंत्र महाप्राण व्यंजन आणि उष्मे स श स ही जी आहेत 3 ही धरून एकूण 14 महाप्राण व्यंजने आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. त्याच्या घरावर कौले आहेत या शब्दातील शब्दयोगी अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्या घरावर कौले आहेत या वाक्यामधील जे शब्दयोगी अव्यय आहे ते आहे वर. शब्दयोगी अव्यय हे शब्दाला जोडून येतात आणि यामध्ये जो घरावर हा शब्द आहे या शब्दाला वर हे शब्दयोगी अव्यय जोडून आलेले आहे, म्हणून हे जे वाक्य आहे किंवा या वाक्यामध्ये वर हे शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्वान. विदुषी हे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. पर्याय क्रमांक 3 विद्वान. विदुषी हे विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आशीर्वाद. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या शब्दाला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागला आहे. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देवाचा. या शब्दाला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. षष्ठी विभक्तीमध्ये चा, ची, चे हे प्रत्यय लागलेले असतात आणि देवाचा यामध्ये च हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हे वाक्य किंवा हा शब्द षष्ठी विभक्तीचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. पाहण्यासाठी जमलेले लोक डॅश डॅश. पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी कोणता शब्द वापरला जातो किंवा यासाठी योग्य शब्द ओळखा. तर पाहण्यासाठी जमलेले लोक असतात त्यांच्यासाठी जो शब्द वापरला जातो तो आहे प्रेक्षक. प्रेक्षक पाहण्यासाठी जमलेले लोक म्हणजेच प्रेक्षक होय. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. रात्री हिंडणारे म्हणजे जे रात्री हिंडतात त्यांना कोणता शब्द आहे किंवा रात्री हिंडणाऱ्यांना कोणता शब्द वापरला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निशाचर. रात्री फिरणाऱ्यांना निशाचर असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पुढील वाक्याचा अर्थ ओळखा आणि वाक्य आहे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर वाक्यप्रचार आहे खूनगाठ बांधणे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निश्चय करणे. खूनगाठ बांधणे म्हणजेच निश्चय करणे होय. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 आहे पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा आणि शब्द आहे दरमहा. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 दरमहा. हा कोणत्या सामासिक शब्द आहे. तर दरमहा अव्ययीभाव समासातील शब्द आहे. या समासामध्ये आ, दर, प्रति, बे अशा प्रकारचे विविध शब्द किंवा प्रत्यय वापरलेले असतात. त्यामुळे हे शब्द अव्ययीभाव या समासामध्ये येतात आणि दरमहा या शब्दामध्ये दर हा प्रत्यय वापरलेला आहे, म्हणून हा शब्द कुठला आहे तर अव्ययीभाव या समासाचा दरमहा हा शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. योग्य जोड्या जुळवा. वाक्यप्रचार आणि अर्थ दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिला जो वाक्यप्रचार आहे तो आहे दात दाखवणे. दात दाखवणे. तर यासाठी जो योग्य अर्थ आहे तो आहे एखाद्याला वेडवणे. पर्याय क्रमांक ड. दात दाखवणे म्हणजे एखाद्याला वेडवणे होय. त्यानंतर दात वासणे. तर या प्रश्नाचा योग्य अर्थ आहे नुकसानीमुळे खिन्न होऊन बसणे. त्यानंतर आहे दात विचकणे. तर या वाक्यप्रचाराचा जो अर्थ आहे तो आहे एखाद्याची टिंगल करून हसणे. आणि त्यानंतर पर्याय क्रमांक म्हणजे वाक्यप्रचार आहे 4.
वाक्यप्रचार आहे 4. दात पडणे. दात पडणे म्हणजे फजिती होणे होय. दात पडणे, फजिती होणे. तर अशा प्रकारचे जे उत्तरे आहेत ते आहेत पर्यायी क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायी क्रमांक 4. यामध्ये 1 ला ड, त्यानंतर 2 ला क, 3 ला ब आणि 4 ला अ. अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायी क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16 आहे अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज. अनुज आणि अग्रज. आधी जन्मलेला अग्रज आणि मागून जन्मलेला जो असतो तो असतो अनुज. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. तर पाहता पाहता कोरोना या रोगाचा डॅश डॅश देशभर झाला. तर यामध्ये गाळलेली जागा आपल्याला भरायची आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायी क्रमांक 2. पाहता पाहता कोरोना या रोगाचा प्रसार देशभर झाला. इथं प्रसार हा शब्द येईल. पर्यायी क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18. अभ्यास केला म्हणून तो पास झाला. या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे? तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्यायी क्रमांक 2. परिणामबोधक उभयनामी अव्यय. उभयनामी अव्यय यामध्ये परिणाम दिसून आलेला आहे. एखाद्या गोष्टीचा परिणाम जेव्हा दिसून येतो त्यावेळेस उभयनामी अव्ययाचा जो प्रकार असतो तो असतो परिणामबोधक उभयनामी अव्यय. अभ्यास केल्यामुळे तो पास झाला हा परिणाम घडून आलेला आहे. म्हणून परिणामबोधक उभयनामी अव्यय या वाक्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. खालील दिलेल्या शब्दांमधून त्याच्या अर्थानुसार गटात न बसणारा शब्द शोधा. तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्यायी क्रमांक 1. तमा. बाकी अंधार, तम, काळोख हे एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि तमा हा शब्द वेगळ्या अर्थाचा किंवा गटात न बसणारा शब्द आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेल्या औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती 2019चा लेखी परीक्षेचा पेपर अभ्यासला. या पेपरमधील मराठी व्याकरणातील सर्व प्रश्न अभ्यासले. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आत्तापर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशाच प्रकारे सर्व परीक्षांचे पेपर तसेच परीक्षांसाठी आवश्यक अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद. यानंतर आपण याच पेपरमधील GKचे प्रश्न अभ्यासणार आहोत.